नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे रविवार ते शनिवार तुमची ऊर्जा कशी असणार आहे, तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आपण ह्या रीडिंगमध्ये पाहणार आहोत. इथे 3 पाईल्स आपण ठेवणार आहोत आणि त्यापैकी एक पाईल तुम्हाला निवडायची आहे आणि तुमचं येणाऱ्या आठवड्याचं रीडिंग पाहायचं आहे. ही जी रीडिंग्स होत असतात ते टाइमलेस असतात. त्यामुळे जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्यामध्ये तुमच्याकरिता काही ना काही संदेश असणार आहे. प्रथम आपण 3 पाईल्स बनवून घेऊ आणि त्यासाठी कार्ड्स काढून घेऊ आणि मग प्रत्येक पाईलचं रीडिंग आपण करणार आहोत. तुमच्याकरिता टाइम स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. फाईल नंबर 1. तुम्ही जर इनोसन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण पाहतोय येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे, तुमची काय ऊर्जा असणार आहे आणि ब्रह्मांडाचं तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. रविवारसाठी कार्ड आलंय कॉन्शियसनेस. सोमवारसाठी आहे द लवर. मंगळवारसाठी आहे अलोननेस. बुधवारसाठी आलंय करेज. गुरुवारसाठी आहे राईटनेस. शुक्रवारसाठी आहे मॅच्युरिटी आणि शनिवारसाठी आहे करेज. ॲडव्हेंचर. करेजच्याच खाली ॲडव्हेंचरचं हे कार्ड आलेलं आहे. दोन्ही कार्ड साहसाबद्दल सांगत आहेत. इथे मुख्य कार्ड जे आहे ते इनोसन्स आहे. तर ह्या कार्डवरून हे लक्षात येतंय की हे रीडिंग सांगतंय की तुम्ही तुमचा साधेपणा किंवा तुमचा इनोसन्स म्हणजेच असा असा दृष्टिकोन जिथे तुम्ही सकारात्मक आहात, तर तो तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत किंवा जे काही तुम्ही करत आहात तिथे तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवूनच पुढे जात राहायचं आहे. नकारात्मक ऊर्जा तुमची परीक्षा घेत आहे. ती पाहतीये तुमची प्रतिक्रिया काय आहे किंवा तुम्ही जे करत आहात त्याबद्दल तुमचा किती ठाम विश्वास आहे, तुमची किती श्रद्धा आहे. पहिलं जे कार्ड आहे ते कॉन्शियसनेसचं आहे. तर रविवारसाठी हे कार्ड आलंय. हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे जे संदेश तुम्हाला मिळतायत त्याप्रमाणे तुमची कामं करत आहात किंवा तुमचं नियोजन करत आहात. त्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातंय आणि तिचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात करताना दिसत आहात. शिवाय तुम्ही स्वतःचा शोध सुद्धा घेत आहात. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय आपल्यामध्ये परिवर्तन आणायला हवं, काय बदल करायला हवेत, ह्याकडे तुम्ही लक्ष देताना दिसत आहात.
सोमवारसाठी जे कार्ड आहे ते लव्हरचं आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही संतुलित सोमवारी आहात आणि स्वतःसाठी वेळ काढताय, स्वतःवर प्रेम करताय आणि तुम्हाला जोडीदाराकडून खूप सारं प्रेम मिळणार आहे किंवा ब्रह्मांडाचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे. हे का मिळतंय? कारण तुम्ही तुमच्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करत आहात. त्या दृष्टीने स्वतःचा शोध घेत आहात आणि संतुलित सुद्धा आहात. बुधवारचं कार्ड अलोननेसचं आहे. तुम्ही तुमच्या यात्रेवर एकट्याने पुढे जायचं साहस करत आहात. तुम्हाला हे लक्षात येतंय की आपली ही जी यात्रा आहे, तिथे आपण आता तुमचं जे काही ध्येय आहे, त्याच्यापर्यंत पोहोचलो आहोत किंवा खूप जवळ आलेलो आहोत. तो प्रकाश तुम्हाला दिसतोय. ज्याप्रमाणे ह्या चित्रात या व्यक्तीला हा प्रकाश दिसतोय. तर ते तुमच्या लक्षात येतंय की आता आपण खूप जवळ आलेलो आहोत. आणि यामुळेच बुधवारचं जे कार्ड आहे ते साहसाचं आहे, करेजचं आहे. ते असं सांगतंय की तुम्ही गुरुवारपर्यंत साहस दाखवणार आहात. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय म्हणा किंवा जे तुमच्यासाठी अवघड आहे किंवा एखादी गोष्ट तुमच्याकरिता नवीन असू शकते. तर तिथे ते साहस करताना दिसत आहात. गुरुवारी हे कार्ड सांगतंय की जे साहस तुम्ही करताय किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती ज्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करते, त्याप्रमाणे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात या आठवड्यामध्ये आणि त्यामध्ये यश तुम्हाला गुरुवारी मिळतंय. 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात आणि यामुळे तुमच्यामध्ये एक परिपक्वता येते. शुक्रवारचं जे कार्ड आहे ते मॅच्युरिटीचं आहे. एक नवीन सुरुवात तुम्ही करत आहात. एक नवा दृष्टिकोन तुम्हाला ह्या सगळ्यातून मिळत आहे. काहीतरी अशी नकारात्मक ऊर्जा होती, की ज्यामुळे तुम्ही साहस करायचं टाळत होतात. तर ते साहस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतंय की आपण हे करू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. ॲडव्हेंचरचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही जे काही साहस करत आहात, त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतोय. तुम्हाला हे कळतंय, की आपण ही जी नवीन सुरुवात करतोय, तिथे आपण करू शकतो. आपण योग्य प्रकारे हे काम करतोय आत्ता आणि आपला आत्मविश्वास वाढतोय. आपण सहजपणे ह्या गोष्टी आता याच्यापुढे करू शकतो. असा एक विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतोय आणि 7 रंग जे आहेत इथे, ते काय सांगतायत? ते सांगतायत की यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि इथे ज्याप्रमाणे हे एक लहान मूल हे साहस करतंय, त्याप्रमाणे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कदाचित लहान असाल, म्हणजे आत्ता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये नवीन असाल, म्हणूनच तुम्ही हे कसं करावं याबाबत विचार करताय. तर ते साहस करण्याचं कारण हेच आहे, की तुम्हाला तो अनुभव हळू प्राप्त होईल आणि त्यासाठी साहस महत्वाचं आहे. ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करतंय? तर ते सांगतंय, की ज्या चांगल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, तर त्याच्यावरचा विश्वास तुम्ही कायम ठेवा. नकारात्मकता जरी तुमची परीक्षा घेत असली, तरी तुम्ही तुमच्या यात्रेवर चालत राहा. तुम्ही साहस करत राहा आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे
तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2, तुम्ही जर थंडरबोल्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि आपण इथे पाहतोय येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे. म्हणजे रविवार ते शनिवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असणार आहे. हे थंडरबोल्टचं कार्ड सांगतंय की या आठवड्यामध्ये अचानक काही मोठे बदल तुमच्या बाबतीत होणार आहेत. कारण ही नकारात्मकता जी तुमच्यामध्ये आहे ती जातीये आणि ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत त्या दूर होत आहेत. इनर व्हॉइस पहिलं कार्ड आहे रविवारसाठी. सोमवारसाठी आहे नथिंगनेस. मंगळवारसाठी ट्रान्सफॉर्मेशन. बुधवारसाठी पेशन्स. गुरुवारसाठी आहे हिलिंग. शुक्रवारसाठी आहे कम्प्लीशन. आणि शनिवारसाठी आहे मोरॅलिटी. ह्या कार्ड्सवरून असं लक्षात येत आहे की हा आठवडा तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे. तुमचा उपचार होणार आहे. पहिल्या कार्डवरूनच हे आपल्या लक्षात आलं होतं की खूप मोठं परिवर्तन येतंय, नकारात्मकता दूर होते आणि हे जे काही होणार आहे ते अचानक होणार आहे. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला किंवा बाकीच्या लोकांना धक्का बसू शकतो. खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे. रविवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे इनर व्हॉइस. हे कार्ड सांगतंय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे. तुम्ही संतुलित दिसत आहात आणि तुम्हाला योग्य मार्ग ही तुमची अंतर्ज्ञान शक्ती दाखवत आहे. नथिंगनेसचं कार्ड सोमवारसाठी आलंय. ते सांगतंय की तुम्ही समर्पित भावामध्ये आहात. तुम्ही ईश्वरावर भरोसा ठेवून चालत आहात. जे काही चाललेलं आहे तुमच्या जीवनात तर तिथे तुम्ही फक्त ही गोष्ट ठरवली आहे की जे ईश्वर माझ्या बाबतीत करतोय ते माझ्या भल्यासाठी आहे आणि हा भाव ठेवून तुम्ही समर्पित भाव ठेवलेला आहे आणि जे काही तुमचं ध्येय आहे त्याकरिता तुम्ही चालत आहात. ट्रान्सफॉर्मेशनचं हे कार्ड सांगतंय की ईश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अशी काहीतरी अद्भुत शक्ती देतोय की ज्यामुळे तुमच्यामध्ये हे परिवर्तन येतंय. इथे ईश्वराने तुम्हाला स्पर्श करावा त्याप्रमाणे इथे हे चित्र आहे. तर काही ना काही असे संदेश तुम्हाला मिळू शकतात की जे महत्वाचे असतील, जे ईश्वर तुम्हाला देऊ पाहतोय किंवा तुमच्याकडे अशी काहीतरी शक्ती येतेय, अशा ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत त्या तुम्हाला प्राप्त होत आहेत. का तर तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही पूर्ण करावं. त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांड सहाय्य करत आहे. पेशन्सचं कार्ड आहे. ते सांगतंय की तुम्ही धैर्य ठेवलेलं आहे. तुम्हाला हे लक्षात येतंय की आपण समृद्ध होत आहोत. आपण जे काही करत आहोत ते आता
हळूहळू काम वाढतंय, कामाचा विस्तार होतोय. तर ते एक चक्र असतं. तुम्ही आता जी सुरुवात केलीये, त्यामध्ये तुम्हाला आता यश मिळणारच आहे. पण त्याकरिता तुम्हाला धैर्य ठेवायचंय आणि ते तुम्ही ठेवताना दिसत आहात. हीलिंगचं कार्ड काय सांगतंय, की तुमची जी स्थिती आहे, जिथे तुम्ही समर्पित भावामध्ये अनेक गोष्टी करत आहात. अंतर्ज्ञान शक्ती जे मार्गदर्शन करते, त्याप्रमाणे तुम्ही कृती करत आहात किंवा त्या दिशेने तुम्ही चालत आहात. तर हीलिंगचं हे कार्ड सांगतंय, की ह्यामुळे तुमचा उपचार होतोय. तुम्ही जी श्रद्धा ईश्वरावर ठेवली आहे, त्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता हळू-हळू जातीये आणि तुमचं दुःख दूर होतंय आपोआपच. हीलिंगचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय, की तुम्ही सकारात्मक होत आहात. ती नकारात्मक ऊर्जा हळू दूर होतीये. हृदय चक्र इथे दिसतंय. तर तुमच्या हातामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. इथे हात दिसतायत. तुम्ही इतरांचा उपचार करू शकता किंवा करताना दिसत आहात. कंप्लीशनचं कार्ड काय सांगतंय, ज्या गोष्टी तुम्हाला आधी कळत नव्हत्या, तर त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळत आहे शुक्रवारच्या दिवशी. शनिवारचं कार्ड जे आहे, ते आहे मोरॅलिटी. ते सांगतंय, की तुम्ही तुमची तत्व पाळत आहात. तुमच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, की मला ह्या पद्धतीने काम करायचं आहे किंवा जे काही तुमच्यामध्ये परिवर्तन येतंय, तर त्यामध्ये प्रगती होताना दिसतेय. पण तुम्हाला जे करायचं आहे, आत्ता किंवा भविष्यात, त्यासाठी काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत आणि ती तत्व तुम्ही पाळताना दिसत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर ऑर्डिनरीनेसच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे रीडिंग काय सांगतंय? तर हा येणारा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे. रविवार ते शनिवारपर्यंत तुमची ऊर्जा आपण इथे पाहणार आहोत आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे सुद्धा पाहणार आहोत. पहिलं मुख्य कार्ड जे आले ते आहे ऑर्डिनरीनेस. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःला वेळ देत आहात. स्वतः एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड सुद्धा आहे. तर जे काही तुमचं काम आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामध्ये एकरूप झालेले आहात आणि निसर्गाच्या सान्निध्यात वावरताय, स्वतःवर प्रेम करताय. तर एकंदरीतच तुमची ऊर्जा सकारात्मक दिसते. रविवारसाठी कार्ड आलंय फ्लॉवरिंग. तुम्ही असं तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या पाहत आहात, काय-काय आहे आपल्याकडे आणि यानंतर तुमच्या असं लक्षात येतंय, की आपण खूप समृद्ध झालेले आहोत. आपल्याकडे इतकं आहे, की आता आपण इतरांना देणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही इतरांना देताना दिसत आहात. शिवाय ही एक समृद्धीची ऊर्जा आहे. तुम्ही समृद्ध आहात. आध्यात्मिक प्रगती तुमची होतीये आणि हे कार्ड सांगतंय, की तुम्ही सुरक्षित सुद्धा आहात. इथे जे असं वर्तुळ दिसतंय, आभामंडळ दिसतंय, ते सांगतंय, की तुम्ही समृद्ध आहात.
तुम्ही सुरक्षित आहात मुख्य म्हणजे. आणि खूप सारी हीलिंग, तुमची हीलिंगची जी शक्ती आहे ती वाढत आहे. तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात. ट्रॅव्हलिंगचं कार्ड आहे. सोमवारसाठी हे कार्ड आलंय, म्हणजे एक नवीन यात्रा तुमची सुरू होऊ शकते सोमवारी. काही ना काही नवीन तुम्ही करताना दिसत आहात, किंवा खरोखरच कुठेतरी तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुमच्या कामाने म्हणा, किंवा कोर्स असेल शिकणं, किंवा नवीन प्रोजेक्ट असेल, काही ना काही नवीन सोमवारी होत आहे. मंगळवारसाठी शेअरिंगची ऊर्जा आहे. ज्याप्रमाणे पहिलं कार्ड आलं होतं रविवारचं, त्याप्रमाणेच थोडं बहुत हे कार्ड आहे. तुमच्याकडे खूप काही आहे देण्यासाठी, तुम्ही समृद्ध आहात, आणि हे कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांना ते देत आहात. इतरांबरोबर त्या गोष्टी शेअर करत आहात. तो प्रकाश जो आहे तुमच्याकडे, तो इतरांना मार्ग दाखवताना दिसत आहे इथे. बुधवारसाठी कार्ड आलंय सेलिब्रेशनचं. हे कार्ड सांगतंय की आनंददायी गोष्टी गुरुवारी घडणार आहेत. तुम्ही इथे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसताय. एखाद्या समूहाशी तुम्ही जोडले जाल, आणि तिथे तुम्ही काही गोष्टी इतरांबरोबर शेअर करत आहात, किंवा समूहाशी जोडले गेल्यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात. काही ना काही असे क्षण तुम्ही अनुभवाल की ज्यामुळे तुम्हाला आनंद होतोय, किंवा जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे, असं सुद्धा हे कार्ड सांगतंय. गुरुवारसाठी कार्ड आहे वी आर द वर्ल्ड. एक चक्र पूर्ण होतंय, आणि खूप सारी माणसं इथे दिसतायत. इथे सुद्धा खूप सारी माणसं आहेत. तर अनेक माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. तुमच्या कामाचा विस्तार होतोय. लोक आणि तुम्ही असं मिळून तुम्ही काम करताना दिसत आहात. इथे पृथ्वी आहे, तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करताय, असं सुद्धा असू शकतं. एक्झॉशनचं कार्ड आलंय, आणि वर जी कार्ड्स आहेत ती आहे ट्रॅव्हलिंग आणि शेअरिंग. तर हे एक्झॉशनचं कार्ड आणि त्याच्या पुढे सक्सेसचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही खूप खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे ज्या आहेत त्या इतरांबरोबर शेअर केलेल्या आहेत, पण कुठेतरी ह्या गोष्टी करताना तुम्ही मात्र थोडेसे एक्झॉस्ट झालेले आहात. म्हणजे खूप देऊन देऊन तुमची ऊर्जा संतुलित होणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या ऊर्जेचं संतुलन झालं तर ती देवाणघेवाण बरोबर होईल. इथे असं लक्षात येतंय की तुम्ही खूप इतरांना जास्त देत आहात, आणि त्यामुळे तुम्ही एक्झॉस्ट झालेले आहात. तर ह्यावर उपाय काय आहे? तर तुम्ही अशा काही गोष्टी करा की ज्यामुळे बाकीची माणसं सुद्धा तुमच्या ह्या ऊर्जेमध्ये सहभागी होतील. त्यांच्याकडनं सुद्धा रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. फक्त एका बाजूने जर तुमची ऊर्जा जातीये, तर तिथे त्यांच्याकडनं पण प्रतिक्रिया आवश्यक आहे, म्हणजे ती ऊर्जा संतुलित होईल. तर त्या इथे हे कार्ड यासाठीच एक्झॉस्ट ऊर्जा दाखवतंय. तुम्ही नकारात्मक झालेले दिसताय, पण ते एक दिवसाची ही ऊर्जा आहे. थकवा सुद्धा असू शकतो. तुम्ही थकलेले दिसताय, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सक्सेसचं कार्ड आहे.
तर जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळताना दिसतंय. थोडक्यात ही जी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा, ती एखाद दिवसापुरती असू शकते. तुम्ही एखाद दिवस असे थकलेले राहू शकता ह्या आठवड्यामध्ये. पण बाकीची ऊर्जा सांगते की तुम्ही उत्साहाने काम करत आहात. तुम्हाला कामात यश सुद्धा मिळतंय आणि अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.